समजा 2 शेतकऱ्यांनी एकाच दिवशी एकाच कंपनीचं रासायनिक खत टाकलं, पण पीक काढण्यावेळी एका शेतकऱ्याच्या उत्पादनात 20% जास्त निघालं. असं कसं काय झालं? खत वेगळं नव्हतं, जमीन ही जवळपास सारखीच होती. मग फरक कुठे पडला? उत्तर आहे खताच्या वेळेमध्ये आणि खत पिकाला उपलब्ध होण्याच्या विज्ञानामध्ये. आज आपण हेच जाणून घेणार आहोत. आपण अनेकदा म्हणतो खत टाकलं म्हणजे पीक खाईल, पण हे पूर्ण सत्य नाही. मुळं कधीच DAP, युरिया किंवा MOP थेट घेत नाहीत. त्यांना फक्त विरघळलेल्या स्वरूपातील अन्नद्रव्य मिळतात. यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. पहिलं म्हणजे पाणी, दुसरं योग्य तापमान, तिसरं मातीतील सूक्ष्मजीव. यापैकी एक जरी कमी पडला तर खताचा परिणाम उशिरा दिसतो. नायट्रोजनचा प्रवास, समजा तुम्ही आज युरिया टाकला, तो लगेच पिकाला मिळत नाही. तो आधी अमोनियम मध्ये बदलतो, त्यानंतर नायट्रेट मध्ये बदलतो आणि मगच मुळं तो शोषतात. संशोधनानुसार याला साधारण 2 ते 7 दिवस लागू शकतात आणि युरिया 15 ते 45 दिवस पिकाला उपलब्ध राहू शकतो. पण जर त्या काळात मुसळधार पाऊस झाला तर नायट्रोजन वाहून जाऊ शकतो. म्हणूनच नायट्रोजनचे हप्ते करायची शिफारस केली जाते. फॉस्फरसची सर्वात मोठी अडचण, फॉस्फरस म्हणजे 10-26-26 मधला घटक. फॉस्फरस हा आळशी अन्नद्रव्य आहे. तो मातीत फारसा फिरत नाही, तो जिथे टाकला तिथेच राहतो. म्हणूनच जर खत मुळापासून दूर पडलं तर मुळाला ते शोषायला वेळ लागतो. संशोधन सांगतं फॉस्फरस 5 ते 15 दिवसांनी उपलब्ध होतो आणि योग्य परिस्थितीत 30 ते 60 दिवस उपलब्ध राहू शकतो. पोटॅशियम म्हणजे पिकाचा बॉडीगार्ड. लोकांना वाटतं पोटॅशियम म्हणजे फक्त गोड ऊस, पण ते चुकीचं आहे. पोटॅशियम पाण्याचं नियंत्रण करतं, रोगाविरुद्ध ताकद वाढवतं, फळांचा दर्जा सुधारतं, दाणे भरायला मदत करतं. हे 1 ते 7 दिवसात उपलब्ध होऊ लागतं. 45 ते 30 दिवस उपलब्ध राहू शकतं. तर मग मला सांगा, आपण तर ऊसाला 2 ते 3च वेळा खत टाकतो. फॉस्फरस आणि पोटॅश टाकल्यापासून 60 ते 90 दिवस जास्तीत जास्त रानात राहू शकतो. आणि ऊस पिकाचा कालावधी जवळपास 365 ते मागं पुढं 390. तर संशोधन काय सांगतं? महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि इतर संशोधन संस्थांच्या अभ्यासात असं दिसून आलं, जर संपूर्ण NPK खत एकदाच दिलं तर त्यातील काही भाग वाया जाऊ शकतो. तेही खत योग्य वेळेत आणि हप्त्यामध्ये दिलं तर अन्नद्रव्याचा वापर कार्यक्षमता वाढते. काही ऊस संशोधनामध्ये उत्पादन 18 ते 22% वाढ नोंदली गेली आहे. याचा अर्थ जास्त खत नाही, योग्य व्यवस्थापन महत्वाचं आहे. प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात ठेवाव्यात अशा 2 ते 3 गोष्टी. खत टाकल्यानंतर लगेच परिस्थितीची अपेक्षा करू नये. पावसाच्या आधी नायट्रोजन टाकणे टाळा. फॉस्फरस मुळाच्या जवळ द्या, म्हणजे तो पिकाला लगेच मिळेल. नायट्रोजन आणि पोटॅशियम हप्त्यामध्ये द्या. शेवट लक्षात ठेवा, शेतकऱ्याचं नुकसान खत कमी पडल्यामुळे होत नाही, तर खत योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने दिल्यामुळे होतं. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आपल्या शेतकरी मित्रासोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओबद्दल काही प्रश्न असेल तर कमेंट करा.